तुमचं आपल्या DGC ऑफिशियल चॅनलमध्ये. तुम्हाला आता थंबनेल टायटलवरून समजलं असेल की आपण कोणती व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. तर आज आपण हनुमान जयंती स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ 10 ते 15 मिनिटात बनवू शकता इझिली. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लाईट मोशन ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला बिटमार्क ओपन करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर बावन्न तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्ही इथे 1 2 3 4 5 फोटो नंतर पुढे यायचं आहे. त्यानंतर पुढच्या बिटमार्कवर जाऊन इथे तुम्ही प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो फोटो आहे तो फोटो ॲड करायचा तुम्ही. तर मी त्यानंतर हा फोटो ॲड करतो. त्यानंतर पुढच्या बिटमार्कवर तो फोटो कट करतो. त्यानंतर 3 डॉटवर दाबायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फिल कॉम्पोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता. त्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटो आपला आहे थोडासा खाली ओढून घ्यायचा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फोटो सेट करून घ्यायचा पूर्णपणे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुसरा फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर पुढच्या बिटमार्कवर जायचं आहे. स्प्लिंट करायचा आहे. 3 डॉटवर दाबायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला डबल प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. असे तुम्ही प्रत्येक बिटमार्कनुसार प्रत्येक फोटो ॲड करून घ्या. त्यानंतर मी असा फोटो प्रत्येक बिटमार्कनुसार ॲड करून घे. तुम्हाला दाखवतो. तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दिलेले आहेत फोटो. त्यानंतर स्प्लिंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वर 3 डॉटवर दाबायचं आहे. त्यानंतर इथं फुल कॉम्पोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटो तुमचे सेट होत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या. तसे मी सर्व फोटो ॲड करून घेतो. त्यानंतर बघू शकता मी सर्व फोटो अशा प्रकारे ॲड करून घेतले. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जो पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा नाही. जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कॉपी इफेक्ट्स हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथून पुढे जायचं आहे. ह्या लॉंग फोटोच्या मोठ्या फोटोच्या पुढे जायचं आहे. हा सर्वात मोठा फोटो आहे. त्यानंतर तुम्हाला इथून दोनदाच हा इफेक्ट फक्त लावायचा आहे. ते एकदा तुम्हाला फोटोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवर दाबायचं आहे. त्यानंतर पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर पुढच्या बिटमार्कवर तुम्हाला जायचं आहे. पुढच्या बिटमार्कवर गेल्यानंतर इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोठ्या इमेजपासून तुम्हाला 1 आणि 2 फक्त 2 फोटोसने इफेक्ट लावायचा. तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचा नाही. त्यानंतर चौथ्या फोटोला इफेक्ट लावायचा नाही. त्यानंतर लॉंग फोटोनंतर मोठ्या फोटोनंतर फक्त तुम्हाला 2 फोटोसने फक्त इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला सांगतो मी कसं लावायचं. त्यानंतर हा मोठा फोटो आहे. तुम्ही इथं बघू शकता. हा सर्वात मोठा फोटो आहे. हा लॉंग फोटो आहे. ही रेस जी फिरते ती हा लॉंग फोटो आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या बिटमार्कवर जायचं आहे. त्यानंतर इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर दाबायचं आहे. त्यानंतर पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. त्यानंतर तसं तुम्ही पुढच्या फोटोला हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. असंच तुम्ही सर्व फोटोंना इफेक्ट लावून घ्या. अशा प्रकारे मी सर्व फोटोंना इफेक्ट लावून घेतो. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की हा लॉंग फोटो आहे त्याच्या पुढे फक्त तुम्हाला मोठ्या फोटोच्या पुढे दोनदा हा इफेक्ट लावायचा आहे. 1 आणि 2 बघू शकता तुम्ही खाली गेलाय माझा फोटो. 1 आणि 2 असे फक्त 2च इफेक्ट इथे लावायचे तुम्हाला. त्यानंतर तिसरा आणि चौथा फोटो मोकळा सोडायचा. त्यानंतर तुम्हाला कुठला इफेक्ट लावायचा ते मी सांगतो. अशा प्रकारे मी आधी सर्व फोटोजने इफेक्ट लावून घेतो. घेतल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा 3 नंबर या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला फोटो क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या फोटोवर जायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 फोटोनंतर हा तिसरा इफेक्ट लागणार आहे. तो हा इफेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या फोटोवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही ह्या चौथ्या फोटोला इफेक्ट नाही. त्यासाठी तुम्हाला पुढच्या बिटमार्कवर जायचं आहे. इथून 1 2 आणि 3 तिसऱ्या फोटोवर जाऊन तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. बघू शकताय असा इफेक्ट लागलेला आहे हा.
त्यानंतर तुम्हाला सर्व फोटोजनी तसं करायचं आहे. तिसऱ्या इमेजला फक्त तुम्हाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चौथ्या इमेजला कोणता इफेक्ट लावायचा मी सांगतो. त्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे. जी मोठी लॉंग इमेज आहे, मोठी इमेज आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या लॉंग फोटो जायचं आहे. जसं की तुम्हाला सांगितलं हा लॉंग फोटो आहे, त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट इफेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला मागे यायचं आहे. त्यानंतर पुढच्या लॉंग इमेजवर जायचं आहे. जी मोठी इमेज आहे त्या इमेजवर जायचं आहे. त्यानंतर त्या इमेजवर क्लिक करायचं आहे. इफेक्टवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल कसा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. की तुम्हाला सांगतो मी, पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा नाही. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट, दुसरा आणि तिसरा फोटो सेम इफेक्ट आहे तो कॉपी करून फक्त लॉंग इमेजच्या पुढं 2 इमेजमध्ये टाकायचा आहे. जसा की मी इथून हा इफेक्ट कॉपी केला आणि ही लॉंग इमेज आहे. या मोठ्या इमेजच्या पुढे फक्त 2 इमेज, फक्त तुम्हाला हा 2 इमेजनी फक्त हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. 2 इमेजनी फक्त हा 2 इमेजनी तुम्हाला हा इमेजनी हा इफेक्ट, 2 फोटोजनी फक्त हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे, 1 आणि 2. त्यानंतर तिसऱ्या इमेजला वेगळा इफेक्ट आहे आणि चौथ्या इमेजला वेगळा इफेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवलंच मागाशी मी कसा इफेक्ट टाकला तर असं सर्व इफेक्ट सर्व ह्याला असे इफेक्ट मारून घ्या. तसे मी सर्व इफेक्ट मारून घेतो. त्यानंतर तुम्हाला लावतो मी काय करायचे. जर कळले नसेल तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा की भावांनो आम्हाला कळलं नाही. त्यासाठी तुमच्यासाठी दुसरं ट्युटोरियल मी घेऊन येईन ह्याच व्हिडिओवरती. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोना इफेक्ट लावून घेतो. तर तुम्हाला सांगायचं राहिलं शेवटचा इफेक्ट आहे, तो शेवटचा इफेक्ट तुम्ही लावताना कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण की हाच इफेक्ट मोठ्या लॉंग फोटोचा इफेक्ट आहे. बघू शकता तुम्ही, मोठ्या लॉंग फोटोचा इफेक्ट आहे, तोच तुम्हाला इथे पेस्ट करायचा शेवटच्या इमेजवरती. तर बघू शकता तुम्ही कसा फ्लिकरचा इफेक्ट आहे, तो तुम्हाला कॉपी करून फक्त इथे पेस्ट करायचा आहे. तर सर्व फोटोज मी इफेक्ट लावून घेतो. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे मी सर्व फोटोंना इफेक्ट लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे मी इफेक्ट लावून घेतलेला आहे सर्व फोटोंना. त्यानंतर तुम्हाला इथे मी PNG दिलेली आहे, ती PNG ॲड करायची आहे, शॅडो PNG. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर ही शॅडो PNG मिळेल, ते शॅडो PNG ॲड करायचे आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनवर जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर शॅडो PNG जी आहे ती मोठी करून घ्यायची, अशी मोठी करून घ्यायची. त्यानंतर तिला खाली अशी स्क्रॉल करायची. स्क्रॉल केल्यानंतर त्या PNGवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटच्या बिटमार्कला जायचं आहे. तिथे ह्या ऑप्शन दाबून इमेज शेवटपात्र ओढून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकता हा सर्व फोटोवर इमेज लागली, व्हिडिओवर इमेज लागलेली आहे. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला हनुमान जयंतीची PNG जी आहे ती PNG इथे जाऊन ॲड करायची आहे. वन ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर PNG जी आहे, वन ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर PNG आहे ती अशी खाली ओढून घ्यायची आहे. PNG अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला क्लिक करून ह्या PNGवर क्लिक करायचं आहे. PNG क्लिक केल्यानंतर ही PNG शेवटपात्र व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ओढून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे ओढून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. तुमचा जो काय लोगो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. तशा प्रकारे मी माझा लोगो ॲड करून घेतो. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा लोगो सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी माझा लोगो सेट केलेला आहे. त्यानंतर त्या PNGवर क्लिक करायचं आहे. PNG लोगो क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत हा लोगो ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपली व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे. तर तुम्हाला काय समज नसली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा भावांनो, मला कळलं नाही, ह्याच्यावर आम्हाला दुसरं ट्युटोरियल पाहिजे. तर भावांनो नक्की तुमच्यासाठी मी दुसऱ्या ट्युटोरियलची व्हिडिओ बनवेन. त्या भावांनो व्हिडिओला लाईक करा, लाईक करायला विसरू नका. भावांनो कोणीही अजून सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला, व्हिडिओला कोणीही लाईक करत नाही, कारण की व्हिडिओ बघते नुसतं बाहेर जाते. तर भावांनो सपोर्ट करा मला, कारण की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ लिहिले त्याच्या पुढे एक बाण आहे, त्या बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्ट रेझोल्युशनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला मी तर 540p SD करून घेतो. त्यानंतर मी त्याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला फ्रेम रेट आहे तो फुल ठेवायचा आहे, क्वालिटी आहे ती फुल ठेवायची आहे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे, की जेणेकरून तो HD मध्ये एक्सपोर्ट होईल. चांगल्या प्रकारे तुम्हाला असा स्टेटस ठेवता येईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.